सो सर आज मी तेच सांगणार आहे की आपल्याला प्रॉपर इंस्टाग्राम आपले सोशल मीडिया जे पण सोशल मीडिया मला सांगू शकतात कोणते कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहे चॅटवर कोणते कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माहिती आहे एकदा चॅटवर सांगू शकतात ओके अजून चॅट एव्हरीवन वर आहे सगळे सांगू शकतात ओके नाईस 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 डन 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 तर फक्त इंस्टाग्राम हाच नाहीये खूप अदर आहेत ओके प्लॅटफॉर्म ज्याच्यावर आपण वर्क करायचंय तर कसं करायचंय सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मी प्रोफाईल बायो वगैरे सगळं 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 आणि जेही मी तुम्हाला आता सांगणार आहे ते तुम्ही 2 दिवसात ठीक करायचा प्रयत्न करायचा ओके चेंज करायचं कारण का आता आपल्याला एप्रिलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं कारण का सगळ्यांची एक्झाम संपणार आहे एप्रिल नंतर सगळे फ्री होणार आहे एप्रिल नंतर ओके समोरून विचारायला यायला पाहिजे की काम काय करतात आहे तुम्ही मला पण काम करायचे माझे एक्झाम झाले मला पण अर्निंग करायचे समोरून क्वेश्चन्स यायला पाहिजे ओके म्हणून आपल्याला इंस्टाग्राम प्रोफाईल खूप चांगला करायचा इंस्टाग्रामच नाही बाकीचे पण लिंक्डइन आहे स्नॅपचॅट आहे फेसबुक आहे टेलिग्राम आहे राईट आहे खूप सारे प्रोफाईल्स आहेत तर मी आता स्क्रीन शेअर करते आणि मी अटेंडन्स घेतलेली आहे कोण कोण ऍड झालेले आहे कोण कोण नाही झालेले आहे बिकॉज शेड्यूल सगळ्यांना भेटलेला ओके आणि प्रगतीने कालच इन्फॉर्म केलेलं सगळ्यांना राईट आहे प्रगती केलेलात ना फक्त तनुजा नाहीये प्रगती त्यांना विचारा का नाहीये आणि मला तसा सांगा ओके डन सो ऑल अबाउट सोशल मीडिया ओके खूप लोक इथे जॉईन होतात फॉरेवर मध्ये पण स्टार्टिंगला आम्ही सांगितलं इथे आपल्याला तुम्हाला ब्रँडिंग शिकवली जाते ओके सोशल मीडियावर वर्क करायचंय खूप लोक फॉरेवर जॉईन करतात एफबीओ बनतात नेटवर्कर बनतात बट ते ना लर्न टू हाऊ टू प्रमोट आहे ते विसरून जातात आणि डायरेक्ट स्टार्ट करतात अर्निंग पाहिजे अर्निंग पाहिजे अर्निंग पाहिजे आम्ही आधीच कॉलवर सांगतो ना तुम्हाला शिकवलं जाणार सोशल मीडिया थ्रू कसं अर्निंग करायचंय ब्रँडिंग कशी करायची आहे स्वतःची प्रोफाईल कशी बनवायची आहे तर जी लाईन असते ना लर्न हाऊ टू प्रमोट बिल्ड युअर प्रोफाईल हे विसरून मॅम आम्हाला अर्निंग का नाही होत आहे मॅम अजून आम्हाला पैसे का नाही येत आहे ह्या गोष्टीवर फोकस असतो बट आपण स्टार्टिंग जर गेलात फर्स्ट कॉल तुम्हाला गेलात तर काय सांगितलं गेलेलं शिकवलं जाणार तुम्हाला शिकायचं राईट आहे सो फर्स्टली प्रोफाईल बिल्डिंग काय असते ओके हे समजून घेऊया प्रोफाईल बिल्डिंग हेल्प्स यू इन द लॉंग रन प्रोफाईल तुमची जी आहे ना लॉंग रन साठी हेल्प करते टू बिल्ड अथॉरिटी अथॉरिटीचा मिनिंग ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी जर मी अननोन आहे जर मी तुमच्या प्रोफाईलवर येते मला कसं बरोबर वाटलं की तुमची तुमची प्रोफाईल ट्रस्ट वरती आहे तुमच्यावर मी विश्वास ठेवू बरोबर आहे विश्वास ठेवण्यासाठी काहीतरी दिसायला पाहिजे मला तुमच्या प्रोफाईलवर राईट ऑर रॉंग तेव्हाच मी तुम्हाला मेसेज करीन स्वतःहून की नाही मला काम तुमच्यासोबत स्टार्ट करायचंय तेव्हाच मी तुमचे लिंक जी फॉर्म असतं तो भरीन अदरवाईज मी का भरू ओके सो जी प्रोफाईल बिल्डिंग आहे ते लॉंग रन साठी अथॉरिटी ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी मार्केटमध्ये व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्यासाठी खूप खूप म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ओके त्यासाठी प्रोफाईल बिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे ओके आता आणि ह्या मीटिंगचं सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढायचंय आत्ताच 15 सेकंदाचा 15 ते 20 सेकंदाचा आत्ताच आता जी मीटिंग स्टार्ट आहे त्याचा आणि आत्ताच काढा बिकॉज नंतर परत विसराल आणि एकदा मला बोलतात ना हे द्या चॅटवर सांगा की काढलं आहे स्क्रीनशॉट एकदा डन करू किंवा ज्यांना नाही होत आहे त्यांना मी पाठवे मोबाईलचा इश्यू आहे बिकॉज मला माहिती आहे आयफोन मध्ये स्क्रीन रेकॉर्ड होत नाही श्वेता राईट आहे श्वेता तर स्क्रीन कधी होत रेकॉर्ड होत असेल नाही स्क्रीनशॉट काढून घ्या सेकंड अदरवाईज स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढून घ्या काही हरकत काढलाय नाही ओके ओके सो बिग प्लेयर्स
टू हेल्प यू बिल्ड अ पर्सनल ब्रँड. हे सगळे प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, स्नॅपचॅट, लिंक्डइन, टेलिग्राम नाही टाकलाय मी, टाकणार टेलिग्राम त्यांनी सांगितलंय, कारण का टेलिग्राम वरून पण वर्क होतं, खूप लोक करतात, आमचे सिनियर्स करतात. ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी तेही सांगेन. तर आता याच्यावर वर्क कसं करायचंय, पहिला स्टार्ट करूया आपण प्रोफाईल बिल्ड कशी करायची. ओके, इंस्टाग्रामची प्रोफाईल बिल्ड कशी करायची. आता मी पहिला, आता खूप लोकांची आता प्रोफाईल बघितलेली आहे, तर आधी त्यांनी त्यांचे जे मिस्टेक्स आहेत ते लिहून घ्या. मिस्टेक इन द सेन्स जे तुम्हाला चेंज करायचे. ओके, फर्स्टली करिश्मा. करिश्मा, तुम्ही प्रोफाईल तर केली आहे, बट फक्त 6च फोटो आहे आणि आपण बिझनेस कधीचा स्टार्ट केलेला आहे, राईट आहे. लिहून घ्या, फक्त 6 फोटोवर ट्रस्ट कसा होणार. 6 फोटो मी रॅन्डम मुलीचे पण आणून टाकू शकते ना, राईट ऑर रॉंग. तर पोस्ट असायला हवे. ओके, प्रगती करिश्मा आहे ना, सांगा मला, इथे सगळेच दिसत नाहीये. हो मॅम, आहे मी. ओके, येस. देन सेकंड, तुम्ही डिजिटल क्रिएटर 2दा लिहिलंय. वरती तर जसं बिझनेस अकाउंट चेंज करतो तर तो प्रोफाईलवर येतो डिजिटल क्रिएटर, राईट आहे. पण तुम्ही बायोवर पण डिजिटल क्रिएटर लिहिलंय, तर तुमचा तिथून स्पेस जातोय, तुम्ही काहीतरी वेगळी लाईन टाकू शकता. प्लस तुम्ही तिथे इमोजीस खूप जास्त युज केले, त्याच्याने पण तुमचे स्पेस जातोय. ओके, तर बायो कसा बनवायचा मी सांगेन आता, ते पण सांगणार आहे, पण ते एक चेंज करायचंय. फोटोज टाकायचे आहे, तुम्ही काढतातही फोटो हे पण मला माहिती आहे. ओके, तर फक्त फोन मध्ये स्टोरेज नाही भरवायची आहे, पोस्ट पण करावेत. ओके, नाही तर फोन खराब झाला तर फोटो काहीच कामाचे ना, उडून जातील. फोन वगैरे पाण्यात वगैरे गेला तर कुठेच भेटणार नाही तुम्हाला, तसे पोस्ट करा. ठीक आहे. आणि करिश्मा, हायलाइट्स इम्प्रूव्ह करत जायचं, चेंज करत जायचं. जुने हायलाइट्स रिमूव्ह करत नवीन हायलाइट्स म्हणजे स्टोरीज टाकत जायचे. चेंज आहे. ओके. वैष्णवी, वैष्णवी आहे मीटिंग मध्ये. येस वैष्णवी, मॅम. ओके, डन आहे. हो. पोस्ट तुमच्या 11च आहे, तर पोस्ट तर चेंज करायचंय. पोस्ट चेंज करायचं, पोस्ट अजून टाकायचे. फर्स्ट लिहून घ्या, कारण मी इथे लिहून ठेवलेले आहे. प्लस तुमचं नाव वैष्णवी आहे, वैशू. प्रायव्हेट अकाउंट बनवा जर तुम्हाला हवं असेल, पर्सनल अकाउंट तर वेगळा बनवा, काही हरकत नाही. बट जर मी तुमच्या, माझं दिसतंय सुप्रिया कांबळे, मला पण बोलवता सुपू वगैरे, पण मी ते नाही टाकू शकत त्याच्यावर, बिकॉज हा बिझनेस अकाउंट आहे, राईट आहे, हा कामासाठी आहे. सो नाव, नेम, प्लस वैष्णवी तुम्ही बायो लिहिलाय, पण तो बायो मध्ये जो फॉन्ट युज केलाय खूप स्मॉल फॉन्ट आहे, खूप स्मॉल. मला असं डोळे हे करावं लागणार बघण्यासाठी. ओके, स्मॉल पण आहे, प्लस तो बोल्ड नाहीये, तर तो अजून हे होतो दिसतात. ओके, आणि वैष्णवी, एक फोटो टाकलाय तुम्ही कोलॅबरेट सोबत, बट त्या फोटोमध्ये तुम्ही नाही आहात. सिंगल फोटो कोणासोबत कोलॅबरेट नाही करायचा, म्हणजे मी माझा सिंगल फोटो नंदिनी मॅम सोबत कोलॅबरेट नाही करू शकत, किंवा नंदिनी मॅम त्यांचा सिंगल फोटो माझ्यासोबत कोलॅबरेट नाही करू शकत. कोलॅबरेशन कधी असतो, जेव्हा मी आणि श्वेता एकत्र असू, दोघांचा फोटो आम्ही कोलॅबरेशन मध्ये टाकलाय, किंवा मी नंदिनी मॅम साक्षी मॅम असेल तो कोलॅबरेशन मध्ये टाकलाय, टीम आहे तो कोलॅबरेशन मध्ये टाकलाय. बट सिंगल फोटो दुसऱ्यांचे किंवा आपले एकमेकांना कोलॅबरेट नाही करायचे. का नाही करायचे, जर मी आली तुमच्या अकाउंटवर मला कळणारच नाही, चल तो तर मुलाचा फोटो तेवढा कळेल, पण जर मुलीचे असेल त्याच्याच जागी, राईट आहे, तर मला कसं कळणार कुठली वैष्णवी आहे, वैष्णवीचा कुठला अकाउंट आहे आणि त्या मुलीचा अकाउंट कुठला आहे, जर सगळेच कोलॅबरेट करत बसले तर. राईट आहे, एक करणार, 2 करणार, 3 करणार, सगळेच फ्रेंड विचार करतील ना की एकमेकांच्या अकाउंटवर टाकू आपण फोटोज, राईट ऑर रॉंग. बरोबर पडते. मग सिंगल फोटोज नको कोलॅबरेट करा, सिंगल स्वतः पुढे. हा, जर तुमचा दुसरा अकाउंट आहे प्रायव्हेट त्याच्यासोबत कोलॅबरेट करा, कारण तो तुमचा दुसरा अकाउंट आहे. डन. देन
वैष्णवी तुम्ही हायलाइट टाकले FLP प्रोडक्ट्स, ही हायलाइट बंद करा. हा, डेली युजेस टाका, डेली यूज प्रोडक्ट्स, डेली रुटीन. ओके, हायलाइट्स तुम्ही खूप चांगल्याशी बिल्ड करत आहात, पण ते अजून बेटर करायचे. ठीक आहे, तुमचे प्रोफाईल्स मला खूप म्हणजे हायलाइटचे जे पिक्चर्स आहे ना डीपी, ते मला खूप आवडले, पण ते अजून चेंजेस करायचे. आणि प्रोफाईल फोटो तुमचा खूप लांबचा आहे. प्रोफाईल फोटो सगळ्यांनीच एवढा, चेस्ट पर्यंत, हेड टू चेस्ट फोटो दिसायला पाहिजे कोण आहे. जेव्हा क्लिक करतो ना, फेस दिसायला पाहिजे, ना बॅक ना साइड, नो फ्रंट. ओके, चेहरा दिसायला पाहिजे. ना एकदम लांबचा फोटो, फक्त गार्डन्स दिसतात आहे, ना फॅमिली सोबतचा फोटो, ना फ्रेंड सोबतचा फोटो. हा प्रोफाईल वर नको, म्हणजे डीपी वर नको, जो डीपी असतो ना त्याच्यावर नको. क्लिअर. नंतर तनुजा, तनुजा सेम फोटो टाकायचे आहे. फक्त 25 फोटो आहे, पण तुमचे फॉलोअर्स खूप चांगले आहेत. तनुजाचं लिहून घ्या करिश्मा, ती नाहीये मीटिंग मध्ये, पण तिचं लिहून घ्या, कारण का ही मीटिंग परत होणार नाही होणार मला माहित नाही. पुढच्या हप्त्यात होणार, तिसऱ्या हप्त्यात होणार, म्हणून काय. ठीक आहे, सो फक्त 25 फोटो टाकले, तिचे फॉलोअर्स खूप चांगले आहे. नेम तनू लिहिलंय, तनुजा. ओके, देन बायो टाकला नाहीये हे अजूनही. जर नोन लोक आहेत तिथे, जे आता नोन्स पर्सन आहे, तर त्यांनी बायो टाकायचं असेल, ते पण कसं टाकायचं मी सांगेन. जे अजून नोन सर्कल मध्ये वर्क करतात, हॉबी टाका तोपर्यंत, मला काय काय आवडतंय, किंवा मी स्टुडंट आहे, मी हॉबी आहे, ही टाका. आणि तनुजाला हायलाइट्स बनवायला सांगा. एकही हायलाइट नाही, एकही नाही. आणि तनुजाचा जो प्रोफाईल पिक्चर आहे मोबाईल सोबत आहे, तो फेस दिसत नाहीये आम्हाला. ओके. ओके मॅम. शर्वरी, आत्ताच जस्ट बघितली शर्वरी तुमची प्रोफाईल मी, सो मी तुम्हाला तेही सांगते. शर्वरी फोटोज टाकायचे. ओके, नाव पूर्ण लिहा शर्वरी. बायो लिहायचा आहे. आता तुम्ही नोन सर्कल करतात राईट आहे, तर तुम्हाला जे आवडतं, ट्रॅव्हलिंग आवडतं, बुक रिडिंग आवडतं, ते लिहा. कुठून बिलॉंग करतात ते लिहा. वय काय आहे ते लिहा. नॉर्मल बायो. ओके ओके डन. मॅम. फोटोज टाकायचे आणि हायलाइट्स बनवायला, म्हणजे ऍटलीस्ट स्टेटस टाकायला स्टार्ट करा हायलाइट्स बनवायला. ओके मॅम. येस. भूमिका, भूमिका प्रोफाईल बिल्ड, थांबा 2 मिनिटं. हा, भूमिका तुमचे फॉलोअर्स चांगले आहे, फक्त जी प्रोफाईल पिक्चर मी बोललेली ना, तर ती फेस एवढीच ठेवा, फेस आणि चेस्ट पर्यंत. ओके, खूप चांगली आहे साडीची, फोटो मला आवडलाय, पण तो पोस्ट साठी चांगला आहे. प्रोफाईल वर ते चेहरा बरोबर दिसणार नाही, राईट आहे, म्हणून. ओके, बायो ठेवायचंय. सेम भूमिका, तुम्ही आता नोन सर्कल मध्ये वर्क करता, तर डायरेक्टली माझ्यासारखा बायो नाही ठेवू शकत. तर नॉर्मली तुम्ही कुठून बिलॉंग करतात, लाईक नाशिक, पुणे, कुठून बिलॉंग करतात, एज काय आहे, हॉबी काय आहे, हे लिहायची. काय आवडतं ते लिहायचं. डन आहे. आणि स्टोरीज टाकायला स्टार्ट करायचं. डन. येस. ऋतिक, तुमची प्रोफाईल फोटो चेंज करायचे, ऋतिक नाव बरोबर आहे. ओके, बेटा. भूमिका तुमचं नेम पण, भूमिका सोनावणे तुम्ही आतमध्ये टाकलंय, जे नेम असतो ना, नेम, मेन नेम. ओके, तो भूमिका ठेवा, चालेल. ओके, देन वेट. हा, ऋतिक प्रोफाईल फोटो चेंज करायचे. ओके, जेवढा क्लोज असेल तेवढा ठीक आहे. तुमचे बायो बरोबर आहे, त्याचं काही ऑप्शन नाही. हायलाइट्स तुमचे नाही आहे, तर समोरून कोणाला ट्रस्ट कसा होणार. राईट आहे ऋतिक, आहे ना मीटिंग मध्ये ऋतिक? हो मॅम. येस, तर हायलाइट चेंज करायचे, बाकी बरोबर आहे. आणि पोस्ट टाकत जावा, सगळ्यांनी पोस्ट रील्स वगैरे टाकत जावा. ओके, इट्स बेटर. शर्वरी, शर्वरी राईट. शर्वरीचं झालंय, सॉरी शिवाली, सॉरी सॉरी. ओके, शिवाली एक पोस्ट आहे, फक्त एक पोस्ट आहे शिवालीचं.
शिवाली पोस्ट टाकायचे आहे. बायो आतासाठी ठीक आहे, नोन सर्कल आहे. हायलाइट्स मेंटेन करायचे. ओके, सेम स्टोरीज टाकायची, बिकॉज मला स्टोरीज तुमचे दिसत नाही. का सांगते स्टोरी सांगायचे? तुम्ही रेंटवर ऑफिस नाही घेतला तर तुम्ही सजवू शकत नाही, काही करू शकत नाही. आपल्याकडे फक्त इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, स्नॅपचॅट आहे, तर आपण तिथे फक्त स्टोरीज टाकू शकतो. राईट ऑर रॉंग? सांगितले चेंजेस मी काय काय, तर ट्राय करा ह्या 2 दिवसात हे चेंजेस व्हायला पाहिजे. मेन तर ट्राय करा आजच व्हायला पाहिजे. मेन म्हणजे छोटे छोटे चेंजेस आहे, लाईक नेम चेंज करणं, प्रोफाईल पिक्चर चेंज करणं, बायो चेंज करणं आजच करून टाका. कारण का मला माहिती पोस्ट लगेच 10 पोस्ट नाही टाकू शकत आपण. ओके, हे पण मला माहिती आहे. तर पण आजच चेंज करायचंय. आणि हे बघा, हे मी पण शिकलेली आहे. मला पहिल्याच दिवशी मी एवढी चांगली प्रोफाईल नव्हती माझी. ओके, हे पण मी शिकलेलंच आहे. सो इंस्टाग्राम इंट्रो असा बोलतो ना, इंटरफेस असतो आपला, इंट्रो असतो. फर्स्ट रिझ्यूम कसा असतो? इंटरव्ह्यूला जाताना रिझ्यूम घेऊन जातात ना, सीव्ही घेऊन जातात. सेम इंस्टाग्रामची प्रोफाईल ही आपली सीव्ही असते. आपलं ट्रस्ट बिल्ड करण्याचं साधन असतं की ही प्रोफाईल जेन्युअन आहे, ही प्रोफाईल वर वर्क होत आहे, कोण चुकीचा माणूस नाही वापरत आहे, लोक फॉलो करतात आहे, जेन्युअन आहे, ट्रस्ट आहे की मीला मेसेज करू शकते की काय आहे काम मला सांग. राईट आहे. सो युजर नेम ऋतिक थोरे, करिश्मा सय्यद, भूमिका सोनावणे, लाईक सुप्रिया कांबळे. कधी कधी भेटत नाही, मला पण माहिती आहे, कधी कधी पूर्ण नेम भेटत नाही. तर बर्थडे टाका पुढे 19, बर्थडे टाका, पूर्ण नंबर नको, 19 जो पण तुमचा बर्थडे आहे, डेट आहे 1905 जे आहे ते. राईट आहे. कधी कधी अंडरस्कॉट खूप लोक टाकतात, खूप जास्त, म्हणजे एक 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 नंतर अंडरस्कॉट असतो. म्हणजे लाईक सुप्रिया आहे ना, S_U_P सर्च कसं करणार? राईट आहे. सो ती गोष्ट नाही व्हायला पाहिजे. नेमच्या मध्ये अंडरस्कॉट, दोन गोष्टीच्या मध्ये ठीक आहे, पण पूर्ण एका स्पेलिंगच्या मध्ये खूप जास्त अंडरस्कॉट टाकणं नाही वाटत. कारण सर्च कसं करणार आपण ती गोष्ट? प्रोफाईल पिक्चर जसं पाहिजे, फेस पर्यंत एवढं राईट आहे, जसं क्लिक करा दिसायला पाहिजे. प्रोफाईल नेम झालं. कॅटेगरी अँड प्रोफेशनल. कॅटेगरी अँड प्रोफेशनल तेव्हाच होतो जेव्हा तुमचा अकाउंट बिझनेस अकाउंट असेल. इथे मला सांगा कोणाकोणाचे अकाउंट बिझनेस अकाउंट आहे का चॅटवर? कोणाकोणाचे अकाउंट बिझनेस अकाउंट आहे? ओके डन. ऋतिक, वैष्णवी, करिश्माचा पण आहे, हा प्रगतीचा पण आहे. बाकी सो बिझनेस अकाउंट कसं करायचं हे पण मी सांगेन. ज्यांचे नाही आहे त्यांनी नाही लिहा, काही हरकत नाहीये, शिकवणार आहे मी, एवढं हे नाहीये. फक्त 2 मिनिटं थांबा, मी पाणी निघते त्या 2 मिनिटं. सॉरी हा. हा. तो ज्यांचं नाहीये त्यांना मी आता सांगणार आहे कसं करायचं. सो बायो, लाईक जे आता आता बिझनेस ज्यांनी स्टार्ट केले लास्ट महिन्यात, त्यांनी बायो असा नाही टाकायचा. त्यांनी नॉर्मल काय टाकायचंय, तुमची एज कुठल्या, लाईक मुंबई, मी मुंबईमध्ये राहते तर मुंबई डॅश माझी एज, राईट आहे. प्लस मला काय आवडतं, डान्स मला आवडतं, डान्स ट्रॅव्हलिंग हे आवडतं, डान्स ट्रॅव्हलिंग लिहिलं. प्लस मी स्टुडंट आहे तर स्टुडंट, 3 लाईन इनफ. ज्यांचे न्यू आहे म्हणजे आता आता काम स्टार्ट केलंय त्यांनी बायो लगेच चेंज नाही करायचा. ओके. बट ज्यांना ऑलरेडी 6 महिने झालेले आहेत, 5 महिने झालेले आहेत, 4 महिने झालेले आहेत, नोन सर्कल संपलाय, त्यांनी बायो चेंज करायचं. हायलाइट्स असायला हवे, पोस्ट असायला हवे, रील्स असायला हवे, हॅशटॅग युज करत जावा स्वतःच्या नावाचा. इंस्टाग्राम आणि ऑल सगळं युज करतात आहे, स्वतःच्या नावाचे हॅशटॅग युज करत जावा. जर तुम्ही स्वतःच्या नावाचे हॅशटॅग नाही युज करतात, तुम्ही फेमस झाल्यावर लोक काय युज करतील? मग लोक नवीन बनवतील हॅशटॅग, राईट आहे. त्याचे स्वतःचेच हॅशटॅग युज करत जावा ना बनायला. देन प्रमोशन स्टोरी, स्टोरीज टाकायचे. क्लिअर एवढं सगळ्यांना?
एकदा सांगू शकतात? एवढं क्लिअर आहे? Yes, ma'am. नेक्स्ट, आता अकाउंट कसं पब्लिक अकाउंट करायचंय, काय करायचंय हे पण सांगते. युअर अकाउंट मस्ट बी पब्लिक. आता खूप लोक बोलणार नाही मॅम घरातले अलाउड नाही करत, हे नाही अलाउड करायचं, तर प्रायव्हेट गोष्टी त्याच्यावर टाकूच नका. प्रोफेशनली ठेवा. ओके, प्रोफेशनली. जर घरच्यांना वाटतंय चुकीचं हे होईल तर सगळी सिक्युरिटी वगैरे मी माझ्या टीमला तर सांगतेच काय करायचंय. ओके, ते मी सांगते, मी आताही सांगणार आहे. बट तुम्हाला पब्लिक अकाउंट करावं लागणार. आणि असं असेल सिम्पल सिक्युरिटी घेऊन चला. जर तुमच्या घरच्यांना वाटतंय की असे फोटो जातील तसे फोटो टाकतील, त्यापेक्षा ते फोटोज टाकूच नका, खास की मुलींसाठी. मी सिंपल सांगते, मुलींसाठी शॉर्ट्स वर नाही अलाउड आहे, वन पीस वर अलाउड नाही. मुलं काहीतरी बोलेल, मुली काहीतरी बोलेल, काहीतरी वेगळे कमेंट्स येईल, तर नॉर्मल ड्रेसवर फोटो टाकू शकतात, नॉर्मल जीन्सवर टाकू शकतात. जे प्रोफेशनली प्रॉपरली एक प्रोफेशनल लुक असेल तो टाकू शकतात. कोण त्याच्यावर घाण कमेंट नाही करत. ओके, ती पण सेटिंग्स मी सांगेन. बट युअर अकाउंट मस्ट बी पब्लिक, बिकॉज तुम्ही एक सोशल मीडिया याच्यावर आहात, प्लॅटफॉर्मवर. ओके, सो सेटिंग्स वर जाऊन, प्रायव्हसीवर जाऊन पब्लिक अकाउंट करायचं. टर्न ऑफ प्रायव्हेट अकाउंट, टर्न ऑफ करून टाकायचं, पब्लिक अकाउंट होऊन जाईल. क्लिअर? माहिती आहे ना सर्वांना? आणि मला वाटत नाही कोणाचे, फक्त 2-3 लोकांचेच प्रायव्हेट आहे ज्यांनी आता आता स्टार्ट केलं, आय थिंक सो, बिकॉज त्यांचे ना प्रोफाईल फोटो आहे ना काही आहे. ओके, लाईक भक्ती, हा भक्तीचं मी सांगितलं नाही, भक्तीचं नाही प्रोफाईल फोटो आहे, ना बायो आहे, ना नेम प्रॉपरली टाकलेले, लाईक आय थिंक सो नवीन नवीन अकाउंट आहे, तर ते चेंज करून द्या. ओके, सो आता बिझनेस अकाउंट कसं टर्न करायचं. So your account must be a professional account or a business account or a creator. Mostly मी बोलीन business account is a professional account must better पडतं. तर सेटिंग वर जायचं, अकाउंट्स वर जायचं, अकाउंट टाईप अँड टूल मध्ये स्विच टू प्रोफेशनल अकाउंट. मी स्क्रीनशॉट ठेवलेले आहे, काढून घ्या स्क्रीनशॉट, इथे टाकलेले आहे स्क्रीनशॉट. ओके, सेटिंग्स वर, अकाउंट्स वर स्विच टू प्रोफेशनल अकाउंट. क्लिक ऑन द कन्वर्ट युअर अकाउंट टू अ प्रोफेशनल अकाउंट. प्रोफेशनल अकाउंट कन्वर्ट केला, मग इथे नेक्स्ट तुम्हाला टाईप येतं करेक्ट प्रोसिजर टू कन्वर्ट प्रोफेशनल अकाउंट. स्विच केला तर तुम्हाला येणार की तुम्ही क्रिएटर आहात की बिझनेस अकाउंट करायचंय. मोस्टली मी बिझनेस अकाउंट केला, मी क्रिएट म्हणजे मी टाकते रील वगैरे, पण क्रिएटर अकाउंट नाही केला, बिझनेस मध्ये हे केला. तुम्हाला क्रिएटर करायचे करू शकतात, देन डिजिटल क्रिएटर टाकू शकतात. आणि जे डिस्प्ले ऑन प्रोफाईल आहे ना ते ऑफ करा, तो टाइम हे घेतो, बोलता ना आपल्या बायोसाठी जागा घेऊन टाकतो तो. राईट आहे, तो डिस्प्ले करायची गरज नाही तुम्हाला. डिस्प्ले तुम्हाला कोलॅबरेशन वगैरे पाहिजे आहे का कोणाकडून? राईट, नाही पाहिजे. ओके, आपल्याला फक्त बिझनेस अकाउंट का टर्न करायचंय, बिकॉज आपल्याला रील्स किती रीच जातात आहे किंवा जे टूल्स वगैरे ते युज करण्यासाठी. राईट आहे, तर तो डिस्प्ले थोड्या पुरतीसाठी ऑफ करून टाका. मी तर ऑफ केलेला आहे, माझ्या याच्यावर दिसत नाही सहसा. मग ते झालं, तुम्ही एक कॅटेगरी चूज करू शकता का, लाईक तुम्ही कंटेंट कशाबद्दल बनवता. डिजिटल कंटेंट इज द बेटर ऑप्शन, की सगळेच कंटेंट टाकू शकता. कारण का तुम्ही एंटरप्रेनर अजून बनला नाही आहात, एंटरप्रेनर खूप मोठी गोष्ट असते. एडिटर तुम्ही नाही आहात, हेल्थ न्यूट्रिशन मध्ये करायचंय, बट तुम्ही मेकअप आर्टिस्ट वगैरे नाही, राईट आहे, एज्युकेशन रिलेटेड आपण व्हिडिओ नाही टाकत आहे. सो इट्स सजेस्टेड की डिजिटल क्रिएटर इज बेटर. अँड टर्न ऑन करा, कंटिन्यू करा. राईट आहे, क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर ना? एकदा सांगा. Done. आता लेट्स गेट स्टार्टेड. युजर नेम, युअर ब्रँड नेम. जो युजर नेम असतो तो तुमचा ब्रँड नेम असतो. तुम्हाला ओळखलं कुठल्या नावाने जाणार आहे, राईट आहे, तो तुमचं नाव असतं. एक्सप्रेस यू ऑन एव्हरी सोशल मीडिया हँडल.
तुम्हाला कुठल्या नावाने ओळखलं जायला पाहिजे, हा जो असतो तो युजर नेम असतो. सो डोंट यूज FLP और FVO इन युअर युजर नेम. युजर नेम मध्ये FLP, FVO हे सगळे नाव नाही टाकायचे. मस्ट नॉट यूज स्पेशल कॅरेक्टर. @ हॅशटॅग मी बोलली ना ते @ जास्त असतं, हॅशटॅग जास्त असतं, डॉलर्स असतात, खूप सारे नंबर्स असतात मध्ये 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 मध्ये, हे प्रोफेशनल नाही वाटत. ओके. बी क्रिएटिव्ह, डोंट कॉपी. क्रिएटिव्ह व्हा, थोडे थोडे स्टार्ट करा. क्रिएटिव्ह कसं होणार माहिती, 2-3 प्रोफाईल्स बघत जावा तर तुम्हाला आयडिया येणार. जर तुम्ही बघितलंच नाही तर आयडिया कसं येणार, राईट आहे. जेव्हा आपण सर्च करू तेव्हा आपल्याला आयडिया येणार, अदरवाईज आयडिया कसं येणार. सो क्रिएटिव्ह बना. ट्राय अवॉइडिंग द यूज ऑफ एनी नंबर्स और स्पेशल कॅरेक्टर. जेवढं होईल तेवढं ट्राय करा की युजर नेम तुमच्या नावातच असायला पाहिजे. कंटिन्यू असलं तरी चालेल, लास्टला हॅशटॅग किंवा अंडरस्कॉट असलं तरी चालेल. मिनिमम नंबर, जास्त नाही. जर नाहीच घेत आहे, कारण का इंस्टाग्राम कधी कधी घेत नाही, तर एखाद दुसरा टाकला तर इट्स ओके, बट खूप जास्त नंबर्स नको. कीप इट सिम्पल अँड शॉर्ट. सिम्पल, सोबर, चांगलं दिसणार आणि शॉर्ट. डन आहे. क्रिएट. आता प्रोफाईल पिक्चर ऑन एव्हरी हँडल. तुमचा जो लोगो आहे, प्रोफाईल पिक्चर हा तुमचा लोगो आहे, एवढं लक्षात ठेवा. माहिती आहे ना, ब्रँड लोगोज असतात, ब्रँडचाच लोगो असतो ना त्यांच्या प्रोफाईलवर, आणि क्लिअर कट तो दिसतोय की लांबून काढलेला फोटो असतो, असं असतं का? नाही ना, क्लिअर कट असतो. सेम जर प्रोफाईल पिक्चर हा तुमचा ब्रँड लोगो आहे, तुमची फेस व्हॅल्यू असते. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, लाईक दीपिका पादुकोण, लक्स बोलत तर दीपिका पादुकोण आठवते सगळं, पहिला ऐश्वर्या राय वगैरे आठवायची, राईट आहे. एक नाव घेतलं तर तो व्यक्ती आठवतो. नवरत्न तेल अमिताभ बच्चन आठवतो. फेस व्हॅल्यू आहे. ओके. त्या फेसने त्या गोष्टीसाठी ओळखलं जातं. सेम जर तुमचा फोटो दिसला तर कळायला पाहिजे का ही फॉर एव्हर करते, ही काहीतरी करते, ह्याला बोललं जातं फेस व्हॅल्यू. जेव्हा जेव्हा माझा स्टेटस पडतो तेव्हा तेव्हा माझ्या फॉलोअर्सना माहित आहे ही काहीतरी कामा रिलेटेडच टाकते. माझ्याच फ्रेंडने मला बोलले तुझं सोशल मीडियावर फक्त कामा रिलेटेड असतं, तुझं दुसरं काही दिसतच नाही. म्हणजे ते त्याच्यासाठीच उपयोग करते मी आता. मी आता दुसऱ्या गोष्टीसाठी उपयोगच करत नाहीये तो. स्वतःच्याच माझ्या फ्रेंडने बोलले तुझे ना बर्थडेचे स्टेटस ना हे जे ते जे गाणे रील्स वगैरे अननेसेसरी स्टफ दिसतच नाहीये. अरे काय ना, कामच त्याच्यावर होतंय माझं, तर मी अननेसेसरी का टाकतो, राईट आहे. सेम तुमचा फेसच कळायला पाहिजे की तुम्ही काय स्टोरी टाकतात त्या कामावर रिलेटेडच टाकतात. सो ब्रँड व्हॅल्यू जो असतो, प्रोफाईल पिक्चर इज युअर ब्रँड लोगो. डूज द पिक्चर शुड बी युअर, ओनली युअर. ना तुमच्या बेस्ट फ्रेंड सोबत कितीही बेस्ट फ्रेंड जीवलग असू दे तरी नको. ओके. तर फॅमिली नकोय बोलले तर फ्रेंड तर मी नकोच बोलते, फॅमिली सोबत नको बोलते मी, ठीक आहे. तर फ्रेंड सोबत नको. ओके. किती ना कुठं बोलतो ना, पेट लवर आहे मी पण आहे, माझ्या घरात पण आहे कॅट वगैरे. ओके. बट त्यांच्यासोबतही फोटोज नको किंवा त्यांचे फोटोज नको, कुठले हिरोईन हिरोचे फोटोज नको प्रोफाईल पिक्चरवर. ओके. तुमचा फोटो, आणि तुमचा फोटो मतलब चेस्ट पर्यंत किंवा विस्ट पर्यंत असायला पाहिजे, म्हणजे चेहरा दिसायला पाहिजे नाही तुमचा. क्लोजअप वाला जसं असतात ना तसे फोटो. इमेज क्वालिटी मॅटर होते. ब्लर फोटो नकोय, जास्तच ब्लॅक करतात मध्ये खूप लोक की चेहराच दिसत नाहीये, तसे नको. अ पिक्चर विथ अ स्माइल विल बी द बेस्ट. पिक्चर स्माइल सोबत असायला पाहिजे. रागिष्ट फोटो नको लावा, नाही तर कोण मेसेज करणारच नाही, रागात असतात बोले. सॅड फोटो नको लावा, बोलेल इथं रडतच असते. ओके. तो खुश फोटो. मी जेवढे हे असेल ना, म्हणजे बोल, खूप लोकांना म्हणजे मी रागवते वगैरे, बट जर तुम्ही माझ्या फॉरेवर मध्ये याल ना, म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये याल ना, सगळे सिनियर्स जे आहे ना त्यांना 20-20 वर्षाचा एक्सपिरियन्स, ते बोलतात हसमुख लडकी आहे यार, हसती रहती है, राईट आहे. हसती रहते, कारण ते मी माझे सगळे फोटोज असायचे असतात. मला एका कमेंट पण आलेले, मला मेसेज पण आलेले, तू किती खुश राहतेस, तुझी स्माइल किती चांगली आहे, म्हणून तू चांगली आहेस. हे पण आलंय. मी म्हणली तू एका म्हणलं एका फोटोमध्ये तू कसं ओळखलं मी चांगली आहे.
नाही तुझी स्माइल चांगली. सो खुश राहत जा. ओके. आणि फीचर फोटोज हसण्याचे ठेवा. बी अ प्रेझेंटेबल अँड टीडी इन युअर पिक्चर डझंट मीन यू नीड टू विअर फॉर्मल. बघा फॉर्मलच घालायची गरज नसते. तुम्ही जे विअर करतात ते कम्फर्टेबल तुम्ही आहात प्लस ते दिसायला चांगलं दिसतं. खूप लोकांना असतो मॅम म्हणजे तुम्ही कसं बोलू शकतात, काय बोलू शकतात, असं नाही बोलू शकत, आमचे फोटोज आहे वगैरे असतं, खूप लोकांचं असतं. आणि हळूहळू सगळ्यांचे व्हिडिओज ऑफ करतात. मी पण व्हिडिओ ऑफ करून बोलते आणि प्रेझेंटेशन बंद करते. ओके. लगेच मी पण ऑफ करते. शरीर हात दुखत असेल तसं ना मी काय करते माहितीये, घरात डब्बा वगैरे असेल ना तिथे मोबाईल ठेवते गप्पाने आणि कम्फर्टेबल बसते मी. मोबाईल पकडून पकडून हात दुखते मला माहितीये. ओके. सो हे स्पेशली कारण का कितीही आपण बोललात ना की सोसायटी चेंज होते आपल्याला नाही बोलायला पाहिजे, बट सोसायटीचे काही लोक आहेत जे नावं ठेवतात. ओके आहे. सो आपल्याला प्रोफेशनली दिसायचंय असं गरजेचं नाही की फॉर्मलच विअर करायचं. ड्रेसमध्ये पण प्रोफेशनली दिसतात, कुर्तीजवर पण डिसेंट दिसतात, वन पीस घातला तरी डिसेंट लुक असतो, पण तो डिसेंट दिसायला हवा. ओके. त्या डिसेंट पद्धतीनेच फोटोज टाका. मी तर सिम्पल सांगेन, एकदम चांगला सोबर चांगले दिसायला पाहिजे, तुम्ही खुश असायला पाहिजे. म्हणजे कोण येऊन कमेंट नको करायला. डोंट नो लोगो ऑफ युअर नेम और FLP. तुमच्या नेम खूप लोक नेमचे लोगो बनवतात ना, त्या सुप्रिया हाच फोटो चिपकवणार. बघितलंय? बघितलं असेल, खूप सारे फ्रेंड्सचे पण बघितले असेल. नावाचं असतो त्यांचा फोन प्रोफाईल पिक्चर, ते नको. FLPचा लोगो नाही. डोंट यूज फुल बॉडी पिक्चर, जसं मी सांगितलं पूर्ण चेहऱ्यापासून पूर्ण पायापर्यंत फोटोज नाही लावायचे. नो ग्रुप फोटोज, नो ओव्हर एडिटिंग. खूप लोक ओव्हर एडिटिंग करतात. मला म्हणजे जास्त हे बोलतात ना ब्राईटनेस, जास्त कलर कॉम्बिनेशन, खूप 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 ते हे होतं. सिम्पल चांगलं पाहिजे. डन आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? एकदा सांगा. हो मॅम. नेक्स्ट. बायो. बायो ऑन एव्हरी हँडल व्हॉट डज युअर ब्रँड ऑफर्स. ओके. आता बायो मध्ये ज्यांचे न्यू आहात त्यांनी कॉट्स टाकलेले, कॉट्स नकोच टाका. मी बोलते कॉट्स जे असतात ना, जे लाईन्स असतात ते नकोच टाका. जर नवीन आहे लाईक भूमिका, तुम्ही नवीन आहात राईट आहे, म्हणजे आता आता स्टार्ट केलंय, काय टाकायचं, तुम्ही कुठून बिलॉंग करतात स्लॅश तुमची एज, खालच्या लाईनला तुम्ही कोणती स्टडीज करतात, स्टुडंट ऑफ दिस. ओके. थर्ड लाईनला तुम्हाला काय आवडतं, डान्स आवडतं, फिरायला आवडतं, ट्रॅव्हलिंग आवडतं, ते तुम्ही नवीन आहात म्हणून, आता न्यू काम स्टार्ट होतंय म्हणून. ओके. पण मोस्टली कोट्स नको टाका. आणि ज्यांनी काम स्टार्ट झालेले आहे, 3-4 महिने झालेले आहे, नोन सर्कल संपलाय, अबाउट यू, लाईक तुम्ही स्टुडंट आहात, डिजिटल एंटरप्रेनर नको युज करा. बोलते ना मॅमचे तुम्ही बघू शकतात, डिजिटल क्रिएटर आहात, प्लस तुम्ही आता सध्या काय करतात आहे ती. ओके. अबाउट यू, क्रिएटिबिलिटी, तुमची क्रिएटिबिलिटी काय आहे. लाईक आम्ही लिहितो, माझा पहिला बाय होता, मी लिहिलेलं आहे ट्रेन 100+ स्टुडंट, ट्रेन 50+ स्टुडंट, लिहू शकतो. व्हॉट आय कॅन ऑफर, मी ऑफर काय करते, मी ते शिकवते. ओके. सोशल मीडिया ट्रेंड शिकवते. हे विजन काय आहे हे टाकू शकतात, तुम्हाला काय करायचंय पुढे. अँड CTA कॉल ऍक्शन, म्हणजे तुम्ही बोलतो ना आपल्याला काय बोलू शकतो की हा DM फॉर कोलॅबरेशन वगैरे जे लिहितात ना त्याला CTA बोलतात. ओके. डू पुट ओनली रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, तुम्ही जे नाही आहात ते टाकू नका. रिलेव्हंट इन्फॉर्मेशन जी खरी आहे, मिनिमम आहे, चालेल. यूज इमोजी टू मेक इंटरॅक्टिव्ह. इमोजीज टाका, थोडं ओव्हर इमोजी नको, लिमिटेड इमोजी पण इंटरॅक्टिव्ह असायला. मेन्शन युअर अदर प्रोफाईल टू बिल्ड अथॉरिटी. जर तुमची दुसरी प्रोफाईल आहे तर तीही मेन्शन करा स्टार्टिंग. 2 प्रोफाईल असतात. डोंट डोंट ऍग्रिगेट टू लुक क्रिएटिव्ह, म्हणजे बोलतात ना खूप लोक खूप साऱ्या गोष्टी टाकून देतात.
खूप साऱ्या गोष्टी त्या अशा नको. डोंट मेन्शन युअर मोबाईल नंबर. मोबाईल नंबर मेन्शन नाही करायचा कोणीही. युअर बायो मस्ट बी को रिलेटेड टू विथ युअर पोस्ट. आता ट्रॅव्हलिंग बोलतात पण ट्रॅव्हल कुठे करतच नाहीये, तर काही रिलेशन आहे का? रीडिंग बोलतात आहे बट कुठली बुक वाचते? एक पण पोस्टवर पण दिसत नाही ना स्टोरीवर दिसते. कारण का रीडर्स बघा टाकतात पोस्ट वगैरे, बॉट्स वगैरे राईट आहे, टाकतात. सो रिलेटेड थोडं. डान्स बोलतात पण एक पण व्हिडिओ मला डान्सचा दिसत नाहीये, तर हे पण नको असायला. ओके. सो डोंट मेन्शन FLP इन युअर बायो. FLP बायोवर मेन्शन करू नका. डोंट मेन्शन युअर व्हॉट्सअप लिंक. व्हॉट्सअप लिंक पण मेन्शन करू नका. आणि डोंट कॉपी. एक दुसऱ्याचा बायो कॉपी करू नका. ठीक आहे. अबाउट यू, यू कॅन मेन्शन युअर प्रोफेशनल ऑर युअर एक्स प्रोफेशनल टू. म्हणजे पहिला काय करायचं तेही टाकू शकतात. लाईक पब्लिक स्पीकिंग ट्रेनर आहात, की नोट स्पीकर आहात, डिजिटल एंटरप्रेनर टाकू शकतात, डिजिटल क्रिएटर, कंटेंट क्रिएटर, सोशल मीडिया मार्केटर, सोशल मीडिया एक्सपर्ट्स. त्यांना 4 महिने झाले ते टाकू शकतात. ओके. बट त्यांचे कंटेंट तसे दिसायला हवे. ओके. एक्सपर्ट, बिझनेस डेव्हलपर, बिझनेस कन्सल्टंट, बिझनेस कोच, बिझनेस एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह हेड. ओके. हे पण टाकू शकतात. ड्रॉप आउट स्टुडंट टर्न इन टू डिजिटल एंटरप्रेनर, इंजिनियर टू ऑनलाईन एंटरप्रेनर, राईट आहे. फार्मा टू एंटरप्रेनर, हे पण टाकू शकतात. हे इनोव्हेटिव्ह तुम्ही करू शकता. डन. देन इन्शुरन्स, सेल्स मार्केटिंग, पब्लिक स्पीकिंग, कुकिंग, फिटनेस, न्यूट्रिशन, योगा, झुंबा, बिझनेस कोच, टीम बिल्डिंग, HR, लिडरशिप क्वालिटी हे टाकू शकता तुम्ही बायोमध्ये. स्टार्टअप कोच, मेडिटेशन, हिलिंग, सोशल मीडिया, डिजिटल, स्पिरिच्युअलिटी, मेकअप आर्टिस्ट जे आहेत त्यांनी टाकावेत. लँग्वेज चांगले येत असेल 2-3 ते टाकावेत. स्टॉक मार्केट, क्रिप्टो करत असाल ते टाकावेत. फायनान्स एक्सपर्ट असाल तर टाकावेत. पेरेंटिंग, रिलेशनशिप बिल्डिंग जे असतात ते, करिअर गायडन्स करत असाल ते, फिल्म मेकिंग, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. हे तुम्ही युज करू शकता स्क्रीनशॉट घेऊन. आणि अशा रिगार्डिंग तुम्ही मग काय बोलू शकता, कंटेंट पण बनवू शकता. तुम्हाला तर मी दिलंय, राईट आहे. व्हॉट आय हॅव डन. न्यूबीज डोंट चेंज युअर बायो सडनली. फर्स्ट वर्क इन युअर नोन सर्कल. जसं मी सांगितलं, शर्वरी, भूमिका तुमची आता आता बिलिंग झालेली आहे लास्ट मंथ मध्ये, तर लगेच बायो चेंज नाही करायचे. आपल्याला नोन सर्कल कम्प्लीट करायचं. ओके. बिकॉज मग नोन वाल्यांना झटका लागतो. अरे 1 महिना पहिले ही अशी होती, आता हिने बायो का चेंज केला? एका दिवसात काय झालं? तो झटका नाही द्यायचा कोणाला. ओके. मग लगेच नाही चेंज करायचा. एक्सपिरियन्स झालं तेव्हा लिहू शकता. ट्रेंड ओव्हर 100+ पीपल ऑन अ मिशन टू हेल्प 1000 पीपल मेक मनी ऑनलाईन. मी 100% पीपलला शिकवलेलं आहे. कशासाठी? की 10,000 पर्सन्सला तुम्ही ऑनलाईन मनी मेकिंग कशी शिकवू शकता, ऑनलाईन अर्निंग करा. हे तुम्ही लिहू शकतात. ओके. कमी अमाऊंट करा, चालेल तुमच्या हिशोबाने. ओके. व्हॉट डू यू ऑफर? I help people make money online, mentoring people to achieve financial growth, freedom, teaching 21st century skills to earn online. I teach skill to make you financially free, helping college student to financially free, teaching high paying 21st century skills. I help people to build a profitable business, etc. टीचिंग ट्रेंडिंग स्किल्स जे मी टाकलेलं आहे, टू मेक मनी. ओके. अजून तुम्हाला पाहिजे असेल चॅट जीपीटी, खूप AI चे स्टुडंट आहेत तर चॅट जीपीटीचा उपयोग करावेत. कारण तुमच्याहून जास्त आम्ही लोक करतो, जरी आम्ही डेटावाले नाही आहात तरी, AI वाले नाही आहात तरी खूप जास्त उपयोग करतो आम्ही. तुम्हाला काय वाटतं, प्रेझेंटेशन बनवले कुठून तरी बघितलीच असेल ना, इन्फॉर्मेशन घेतलीच असेल ना आम्ही लोकांनी पण. आमचं जर तुम्ही चॅट जीपीटी किंवा आमचं जर ओपन केलं ना, इन्स्टा असू द्या, व्हॉट्सअप असू द्या, काय काय विचारलं नसेल आम्ही चॅट जीपीटीला किंवा AI ला, तुम्ही हसाल बघून बघून. तर यूज करावेत ते. ओके. देन कॉल टू ऍक्शन, DM info to more
नो मोर, जे आपण खाली लिहितो ना, खाली लाईन असते, डीएम ऑनलाईन टू अर्न ऑनलाईन, मस्ट विजिट हायलाइट्स फॉर प्रूफ. आता हे लिहिण्यासाठी तुमच्याकडे हायलाइट्स असावे. मस्ट विजिट हायलाइट्स फॉर प्रूफ साठी. कारण का तो हायलाइट्स बघायला गेला आणि त्याला हायलाइट्स काहीच दिसत नाहीये, तर तो बोले काय फेक करतोय. राईट आहे. वॉन्ट टू अर्न ऑनलाईन, डीएम नाव एक्सेट्रा, लिंक इन बायो वगैरे. राईट. लिंक इन बायो तर आपण ह्याच्यात टाकतो, क्लिक हिअर झालं. राईट आहे. हे सगळं तुम्ही युज करू शकता. सोशल मीडियाचे हायलाइट्स काय बनवायचे, स्टोरी काय टाकायची आहे, म्हणजे हायलाइट्स कुठल्या नेमचे असायला हवेत, स्क्रीनशॉट प्लीज काढावे. मी 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 ओके, यू मी मध्ये तुमचे फोटोज. ओके. देन न्यू पार्टनर्स, जे नवीन पार्टनर्स ऍड होतात ते वेलकम वाले आहेत ना माहिती तुमचे. आता वेलकमचे बोलले तर 100 वेलकम नको टाका, 3-4 नवीन नवीन वाले टाका. आता आता अपडेट करता, म्हणजे मी बोलली मी ते अपडेट करत राहा, जुने जुने रिमूव्ह करा, नवीन नवीन अपडेट करा. ओके. मीटिंग्स, जे सेशन्स असतात, रेकॉर्डिंग प्लीज करावेत आणि सेशन्स प्लीज टाकावेत. तिथे दिसतं की 11,000 10,000 तुम्ही बघतात, 500 लोक पण असतात मीटिंग वर, जे 8 वाजताचे 10 वाजताचे असतात 9 वाजताचे ग्रँड असतात. प्रमोट करा की 1000 पीपल्स गॅदर झाले एकत्र रात्रीचं. प्लीज प्रमोट. सेलिब्रेशन होतात, तुम्ही स्वतः फिरायला गेले आहात, प्लस केक कटिंग होते, तुम्हालाही माहिती आहे होते, तर रेकॉर्ड करा तेही सेशन, तेही टाका. रिव्ह्यू और फीडबॅक, जे रिव्ह्यूज भेटतात तुम्हाला ते टाका. टीम ग्रोथ मध्ये 2cc लेवल ज्यांनी ज्यांनी हॅड केलं ते टाकायचं. माय अचिव्हमेंट वेगळी, टीम अचिव्हमेंट वेगळी. ओके. माझी अचिव्हमेंट टाकणार, टीम अचिव्हमेंट. मीडिया कव्हरेज, मीडिया कव्हरेज भेटते तुम्हाला पण माहिती, टाइम्स ऑफ इंडिया असू द्या, दैनिक असू द्या, दैनिक भास्कर, इथे फॉरेवरचं आलेलं आहे ना, तर ते टाका. ते तर एफ एल पी ला फॉलो केलं तर तिथून तर भेटतच तुम्हाला. राईट आहे. ते स्टोरीज वर जायला पाहिजे. इव्हेंट वर्कशॉप सक्सेस डे, आता मला सांगा सगळ्यांनी पुणे वर्कशॉप लावला. राईट आहे. पण एकाच्या पण हायलाइट्स वर मला दिसत नाही, दिसला तर 2-3 फोटोज दिसतात, संपले झाले. तुम्ही गेलात आहे तिथे, व्हिडिओज काढले, फोटो काढले, स्टोरीज भरण्यासाठी नाही काढला तर ते टाकावे. ओके. एफ ऑफिस वाईज, आता ऑफिस वाईज तुम्ही बोला मॅम आम्ही नाशिकला आहे, आम्ही अहिल्यानगरला आहे, आम्ही पुण्यात आहे, आम्ही कसं टाकू. सॅटर्डे संडेला टाका. बोलू शकतो आम्ही सॅटर्डेला गेलेलो, संडेला रिटर्न आलोय. पुण्यातून मुंबईला यायला किती वेळ लागतो. आमच्याकडून फोटो मागा की मॅम सेंड करा, आम्ही तर टाकतोच. आमची एक आहे टीममेट श्रद्धा करून, ती सोलापूरला असून ती टाकतो की मी गेलेली सॅटर्डेला, फटाफट हे केलं, मी रात्री गेली, आली सकाळी, मीटिंग होती इम्पॉर्टंट. तुम्ही का नाही टाकू शकत. ऑफिसची मीटिंग अटेंड केलेला, फोटो काढायला टाइम नाही भेटला, मीटिंग खूप इम्पॉर्टंट होती, नंतर निघालो, ट्रेन होती आमची. पण डोकं लावायचं असतं क्रिएटिव्ह साठी. आम्ही काय मरीन्सला जाऊन मरीन्सचं टाकतो काय, कोणी फ्रेंड गेला असेल स्टोरी टाकतो मरीन्सचे. आम्हाला दाखवायचंय फक्त लोकांना, आम्ही फिरतो पण, फिरतो असं नाही फिरत, जातो आम्ही पण, बट जेव्हा कंटाळा आला असेल तेव्हा टाकतो. सो आम्हाला एका सिनियरने शिकवलंय फेक इट टिल यू मेक इट, तर ते करायचंय. ओके. FQA, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, जे मॅमने आता सांगितले ते टाकायचंय. लिंक इन बायो, पॅम्पलेट झालं, पोस्टर्स झालं, वर्क फ्रॉम होम, हे सगळे जे येतात ते लिंक इन बायो. पुणे, मुंबई, दिल्ली टीम मीट्स अप. आता पुण्याला तर आम्ही येऊन गेलोय, दिल्लीला नाही गेला असाल, पण दिल्ली सक्सेस डे वगैरे झालेले आहे. ठीक आहे. ते झालं. हा, सक्सेस डे वगैरे जे बोलले ते एकत्र असतात. ओके. ते टाका. क्वॉट्स और फॅक्ट्स, जे फॅक्ट्स असतात ना आपण जे टाकतो कधी कधी, त्याचं एक वेगळं असायला पाहिजे. त्यात 2-3, आणि क्वॉट्स खूप जास्त नाही, जे 2-3 मेन किंवा इम्पॉर्टंट आवडतात तेवढंच. ओके. हे 15 हायलाइट्स तुमच्या प्रोफाईलवर दिसायलाच पाहिजे. 15. आणि बाकीचं जे आपण टाकतो ना, आणि खूप लोकांचे मी हायलाइट्स चेक केले, त्याच्यात त्यांना टीम करून 3-3 हायलाइट्स आहेत. एकत्रच करा, काही हरकत नाही. ओके. हा, जेव्हा आपण तिथे जातो, लाईक पुणे मीटअप, दिल्ली मीटअप, किंवा हे दोन्ही, मी जर माझ्याकडे काही टाकायला नसेल तर मी वेगवेगळं करणार.
पण माझ्याकडे खूप टाकण्यासारखं आहे, तर मी दोन्ही मर्ज करणार, मीटअप्स. राईट आहे. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा मी वेगवेगळं केलं, लाईक सक्सेस डे पण मी वेगवेगळं केलेलं. मुंबई सक्सेस डे, पंजाब सक्सेस डे, दिल्ली सक्सेस डे, किंवा काय टाकायलाच नव्हतं. पण जेव्हा माझ्याकडे जास्त आलं तर तिन्ही सक्सेस डे एकत्र कोलॅबरेट, सक्सेस डे. खूप जास्त झालेले ना हायलाइट, तर ते एकत्र मर्ज केले. सेम जेव्हा टीम जास्त हायलाइट झालं तर टीम पहिला ठीक आहे, अहिल्यानगर टीम, पुणे टीम, कर्नाटका टीम. पण जर आपले हायलाइट्स वाढतात आहे, सार्थकी हा आता एक रिमूव्ह व्हायला आहे बेटा. सॉरी हा गाईस. सो ही गोष्ट चेंज करा आणि कॉर्ड्स वगैरे. ठीक आहे, आता आपण थोडस लवकर जाऊया कारण याच्यानंतर पण अजून मीटिंग आहे. टाइप्स ऑफ कंटेंट फॉर पोस्ट. हिअर द 7 टाइप्स ऑफ सोशल मीडिया कंटेंट टू गो युअर, म्हणजे ना असं बोलायला पाहिजे तुमचे टीममेट्स, यार काय बनवलंय. एज्युकेशन कंटेंट. आता एज्युकेशन कंटेंट म्हणजे सिम्पल. ऋतिक तुम्ही कॉल केलेला माहिती, मॅम मला तुमचं ऐकून असं वाटलं मी फार्मास शिकते. म्हणजे जे छोटे छोटे आपले माहितीये हे असतात, वर्डिंग्स असतात जे कोणाला कळत नाही, त्याचे व्हिडिओज बनवा. सिम्पल. स्वतःच बघा, आपल्याला आपला फील्ड पण, तुम्ही जे आहात ना ते पण प्रमोट करायचंय. तुम्ही आहात ना फार्मसिस्ट, तुम्ही शिकतात आहे, तर खूप लोकांना ते कन्सेप्ट क्लिअर होत नाही. पण आपण ती कन्सेप्ट आहे ना एकदम स्मॉल हे करून हे करतो, की मी ह्या पद्धतीने हे कन्सेप्ट समजते. करतो, खूप लोक करतो की मॅम शिकवतं नाही कळत, तर आपण आपली पद्धत लावतो शिकण्यासाठी किंवा स्वतः समजून घेण्यासाठी. तर तो कन्सेप्ट जेव्हा तुम्ही प्रमोट करायला स्टार्ट कराल, तुमची जी तुमच्या फील्ड रिगार्डिंग ऑडियन्स आहे ती बघायला स्टार्ट. ओके, तर एज्युकेशन कंटेंट झालं. इन्स्पिरेशनल कंटेंट, खूप लोक कॉट्स वगैरे टाकतात, पण कॉट्स वगैरे तसे मोटिवेशनचे टाकायचे पण स्वतःच्या फोटोज व्हिडिओज, दुसऱ्यांचे ढापून किंवा दुसऱ्याचे कॉट्स फक्त लिहिलेले ते नाही. इंटरॅक्टिव्ह कंटेंट, लाईव्ह जातात खूप लोक, बोलण्याचे व्हिडिओज असतात ते टाकतात. कनेक्टिंग कंटेंट, खूप लोक कनेक्ट वगैरे बोलतात ना, लाईव्ह चॅट्स वगैरे असतात ते जरा. ट्रेंडिंग कंटेंट, लाईक आता ट्रेंड आले, आता तुम्हाला माहिती आहे गिमलीवाला ट्रेंड आलाय, सगळ्यांकडेच दिसत असेल तो. राईट, अॅनिमे वाले फीचर्स असते येतात आहे. ट्रेंडला फॉलो करा. न्यूज वरती कंटेंट, जे न्यूज वरती असेल प्रॉपरली, ओके, पण आर्ग्युमेंट वर घुसू नका हे सांगेन. एंटरटेनिंग कंटेंट. ओके, की पॉइंट्स. डोंट गो फॉर परफेक्शनिझम. मी परफेक्ट अजून नाही आहे, माझेही थोडेफार हायलाइट्स मी अजून इम्प्रूव्ह करते. ओके ना, नंदिनी मॅम परफेक्ट आहे, जर आम्ही परफेक्ट असेल तर आमचे फॉलोअर्स हजारो लाखो करोडो असतो. बट वी आर ट्राईंग. सो इथे कोणीच परफेक्ट नाहीये, सो ट्राय. स्टार्ट. यू कुड एव्हर चूज टू स्टार्ट विथ देम बेस्ट पेज. आतापासून जे स्टार्ट करणार ते स्टार्ट आहे, आतापासून इम्प्रूव्ह करा. डन आहे. रील, काइंडली रिफर टू कंटेंट क्रिएटर. तुम्हाला काय वाटतं, मी जे रील बनवते मी कुठून तरी चोरूनच बनवते ना यार. मी आज पण टाकणार आहे, मी कोणाचं तरी बघितलेलं आहे, मी फक्त माझ्या ह्याच्याने टाकणार आहे. राईट आहे. तर कंटेंट क्रिएटरला तशा फॉलो करा की तसे कंटेंट विचार करून तुम्हाला आयडिया जाईल की मी हे टाकू शकते. ओके, आणि प्लीज टाकावेत. बिकॉज आहे ना, आता जे दुबईचे आले ना त्यांनी मला एक सांगितलं, सुप्रिया आपको सबके पास नहीं जाना, कब तक जाओगे, लोग आपके पास आने चाहिए कि मैम आप क्या कर रहे हैं मुझे बताओ. अगर लोग आना चाहोगे तो आपको ब्रांड भी वैसे चाहिए, आपकी प्रोफाइल भी वैसे चाहिए, तब लोग आएंगे पूछेंगे. राईट आहे. आणि मग बोलाल की मॅम पे आउट येत नाही, पण ही गोष्ट चेंजेस नाही केली तर पे आउट येणार कसं आहे, कारण का सोशल मीडिया पहिलाच बोललेलं सोशल मीडिया. राईट आहे, तर चेंज करावं लागेल. लाईव्ह, बी कॅज्युअल, जेन्युअन, लेट देम नो यू मोर. लाईव्ह जर जात असाल खूप चांगली गोष्ट, इंटरॅक्शन होतं, पण त्या लाईव्ह वर कुठलीच अशी जास्त गोष्ट नाही बोलायची, आर्ग्युमेंट वगैरे, नॉर्मल कन्व्हर्सेशन. व्हिडिओ, डोंट गो फॉर फॅन्सी एडिटिंग ऍट स्टार्ट, जस्ट अपलोड. ओके, फॅन्सी एडिटिंग करायला पहिलाच जाऊ नका, पहिला नॉर्मल व्हिडिओ एडिट करून पण तुम्ही टाकू शकता, जस्ट अपलोड करायचा, विचार करत बसायचं नाही. राईट आहे. देन
सोशल मीडिया स्टोरी, रेग्युलर यूज ऑफ सोशल मीडिया डज 80% वर्क. मग बोलणार की मॅम बिलिंग पडत नाही. तुमचा जो बिलिंगचा पूर्ण मुद्दा असतो ना, तो 80% तुमच्या सोशल मीडियावर असतो. 80%. 20% तुमच्या कॉलवर असतो आणि क्लिअरन्सवर असतो. 80%. You are learning something new. First step. Example, you attach a session or record a session. Share your reviews. राईट आहे. तुम्ही काहीतरी नवीन शिकतात आहे. काय करायचंय? अटेंड करायचं सेशन. आता पण अटेंड करतात आहे. रेकॉर्ड करायचंय, टाकायचंय, रिव्ह्यू लिहायचंय. तुम्हाला काय आवडलं त्यातून? व्हॉट बेनिफिट डू ऑदर गेट फ्रॉम द सेशन? दुसऱ्या त्यातून बेनिफिट काय घेतात ते तुम्हाला लिहायचंय. टेस्ट मनीज असतात, अचिव्हमेंट्स असतात, ते टाकायचंय. नाव पिच, क्रिएटिव्ह व्हिडिओ टाकायचे. आय एम ब्लेस्ड टू लर्न सो मेनी न्यू थिंग्स फ्रॉम माय होम अँड अर्न. ब्लेस्ड आहात ना? Well, I have started. Do you want to learn and become a part-time of our next webinar? मी काय ते स्टार्ट केलंय, मी शिकते. तुम्हाला पण बनायचंय का न्यू पार्टिसिपंट व्हायचंय का? ह्या गोष्टी तुम्ही टाकू शकतात. ओके, ह्या गोष्टी सोशल स्टोरीजवर असायला हव्या. देन व्हॉट मोर कॅन यू शेअर? प्रमोशनल पोस्टर्स जे तुम्ही टाकतात, ट्रेनिंग, वेबिनार, सेशन्स, इव्हेंट पोस्टर, अचिव्हमेंट पोस्ट, शो युअर डेली लाईफस्टाईल. डेलीचं बोलतात ना, आज मी काय काय केलं व्हिडिओच्या सहाय्याने. शेअर युअर थॉट ऑन कॉमन सब्जेक्ट दॅट यू ऑडियन्स विल रिलेट टू. यूज पोस्ट, यूज क्वेश्चन स्टिकर्स, बी ओरिजिनल, इंटरॅक्टिव्ह. डू नॉट प्रमोट अल्कोहोलिझम, पॉलिटिक्स अँड रेसिस. ह्या 3 गोष्टीपासून खूप लांब राहायचंय तुम्हाला. पॉलिटिक्स मध्ये पडायचं नाही, कुठल्या रिलिजियन ह्याच्यावर पडायचं नाही, त्या रिगार्डिंग पोस्ट टाकायचं नाही. असतात आपल्या भावना असतात, माहिती आहे. ओके, बट हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी आहे. आपला बिझनेस सगळ्यांसाठी आहे. ओके, आपण बिझनेस कधी ऐकले रतन टाटा, अंबानी, हे लोक कधी ह्या सगळ्या चक्करमध्ये पडले आहे? ते लोक पण जे पडले, त्यांच्या कंपनीमध्येच वेगळ्या रिलिजनचे खूप लोक आहेत, त्यांना माहिती आहे. खूप लोक त्यांच्यासाठी काम करतात, का त्यांचं पोट चालतंय, त्यांना माहिती आहे. तर ते तसे कमेंट नाही करणार. इलॉन मस्क पडलाय कधी कुठल्या ह्याच्यामध्ये? नाही, राईट आहे. सो आपल्याला जर आपलं काम करायचं, आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहायचं. पहिला सांगते, डू नॉट वेस्ट युअर टाइम टू पुटिंग हॅशटॅग ऑन द स्टोरी. स्टोरीजवर हॅशटॅग नको टाका, काहीच फायदा नाही. मोस्ट इम्पॉर्टंट, बी कन्सिस्टंट. बी कन्सिस्टंट. जर तुम्हाला वाटतंय मला 1-2 महिन्यानंतर हा रिझल्ट पाहिजे, लाईक मला वाटतंय मला 2 महिन्यानंतर माझा असिस्टंट मॅनेजर काढायचंय, तर मला आत्तापासून ऍक्शन घ्यावे लागेल. आणि जे आम्ही घ्यायला स्टार्ट केली. ओके, मग जर तुम्हाला वाटतंय तुम्हाला सुपरवायझर काढायचंय नेक्स्ट 2 महिन्यात, तर तुम्हाला ऍक्शन कधीपासून घ्यावं लागणार? आतापासून. नाही. सो मोस्ट इम्पॉर्टंट झालं, डोंट मेक बिग बॅगी स्टोरीज अँड मेन अ क्वालिटी, गुड क्वालिटीची स्टोरीज बनवा. ओके, फॉलो अप टॉप अर्नर्स ऑन FLP. इंटरेस्टिंग आयडिया. जे टॉप अर्नर्स आहे ना, त्यांना फॉलो करा. काय आयडिया भेटेल माहिती आहे, आम्ही आयडिया त्यांच्याकडूनच सुरू करू. ओके, आणि सगळ्यांसाठी आहे. जो तुमच्या सिनियरचा प्रेझेंट चालू आहे, तो तुमचा फ्युचर असणार आहे. तर सिनियर्सला फॉलो करा. जे जे सिनियर्स करतात तसं तसं करायचं ट्राय करा. चुकीचं झालं तरी चालेल, पण पडूनच शिकणार आहात. तर जे सिनियर्स करतात तसं करायला ट्राय. रिझल्ट तुमचेच येणार. ओके, व्हॉट्सअप, पुट अ डिसेंट डीपी. डीपी असायला पाहिजे. शुड बी यू, नॉट समवन एल्स. स्टेटस, हू आर यू अँड व्हॉट टू डू. म्हणजे व्हॉट डू यू डू, तुम्ही काय करता ते. मेक अ ब्रॉडकास्ट ऑफ सायलेंट फॉलोअप. बनवलंय ब्रॉडकास्ट सायलेंट फॉलोअपचा? पोस्ट फेस्टिवल विषय झाला पाहिजे, टीम अचीवमेंट झाला पाहिजे, प्रोडक्ट टेस्ट मनी जायला पाहिजे, न्यू इन्फॉर्मेशन, संडे ऑफर्स, रिक्रुटमेंट, हे सगळे जायला पाहिजे. ओके, हे मी शेअर पण करून दाखवेन. आता बघा, हा असतो प्रॉस्पेक्टिंग करायचा. वेट,
क्लिअर आहे ना एवढं तर मला सांगा. प्रोफाईल बिल्डिंग क्लिअर आहे एवढी? काय क्वेश्चन याच्यात गाईज? नाही ना. आता व्हॉट्सअप प्रॉस्पेक्टिंग HR रिक्रुटिंग मेसेज असतात. ओके, ह्याच्यासाठी तुम्हाला आहे ना भूमिका हे सगळं तुम्ही स्टार्ट करू शकतात, बट पहिला नोन लिस्ट संपया. का नोन लिस्ट संपया हे पण सांगते. बिकॉज नोन्स लोक जे ऑब्जेक्शन विचारणार त्यात तुमची प्रॅक्टिस होणार आहे. प्रॅक्टिस पाहिजे ना आपल्याला. आपण डायरेक्ट अननोन मार्केटमध्ये नाही घुसू शकत, ते लोक क्वेश्चन विचारतील. म्हणून प्रॅक्टिससाठी आपल्याला नोन संपवायचे. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला मेनली क्रोमवर खूप सारे ग्रुप्स भेटतात. तुमच्या कामा रिलेटेड, तुमच्या शिक्षणा रिलेटेड पण ग्रुप असतात, त्या शिक्षणाच्या जॉब रिलेटेड पण ग्रुप असतात. त्यात ऍड झाला तर नंबर्स भेटतात. ओके, फक्त 50 मेसेज डेलीचे करायचे 10-10च्या गॅपने, आणि 2-3 फॉर्म शेअरिंग करायचे. बघे, आम्ही असं मेसेज केलेला आहे, बनवलेला मेसेज आहे, तुम्ही आमच्याकडून घेऊ शकतात. फक्त एडिट काय करायचंय, तुमची लिंक जाणार, तुमचा ईमेल आयडी जाणार. ठीक आहे. रिझ्युमे पण सेंड होतात माहिती आहे, आम्हाला रिझ्युम पण येतं. येतं ठीक आहे. देन असं झालं. पोस्टर शेअर करायचं. भूमिका शर्वरी तुमचे न्यू आहात राईट आहे, तर पोस्टर असं शेअर करू शकतात. हे कॅन यू डू मी अ फेवर, किंवा मराठीत लिहा, हे मला हे हेल्प करशील का काय. हा माझा पोस्टर आहे, सॉरी हा माझा पोस्टर आहे, तू फक्त व्हॉट्सअप आणि इन्स्टाच्या स्टोरीवर टाकशील का. आणि ही माझी माझं नको बोला, सॉरी, माझ्या फ्रेंडच आहे असं बोला, कारण का तुम्ही आता स्टार्ट केलात आहे ना, त्यांना माहित पण नसेल. सो माझ्या फ्रेंडचा पोस्टर आहे आणि हा फॉर्म आहे, तर तू स्टोरीवर टाकशील का. आणि जे ऑलरेडी करतात आहे त्यांनी बोलू शकतात हा माझा फॉर्म. ठीक आहे, ज्यांच्या नोंदना माहिती आहे, लाईक प्रगती रीती तुमच्या नोन्सना माहिती आहे. ओके. आणि जे जुने जुने असतील, आता बोलतात मॅम नोन्सने तर नाही टाकत आहे, जे अननोन पहिला नाही बोललेले असेल कुठल्या तरी काळात 1 महिना 2 महिन्यापूर्वी, त्यांना टाका हा मेसेज. आम्ही पण करतो, आम्ही रिटेट करून टाकतो समोरच्याला. ठीक आहे करतो. हे कॅस, आणि इथे रिलेशन बिल्ड असणं खूप गरजेचं आहे. हे कैसे हो वगैरे, लाईक ऑल गुड, ह्याला फॉलोअप बोलतात. जर तुमचं फॉलोअप चांगलं असेल ना, त्याला पोस्टर टाकण्यासाठी रेडी होतात. ठीक आहे. स्नॅपचॅट, पुट अ डिसेंट डीपी. स्नॅपचॅट वर डिसेंट डीपी असायला पाहिजे. शुड बी युअर, नॉट समवन एल्स. अकाउंट शुड बी, स्नॅपचॅट वर पण प्रोफेशनल अकाउंट चेंज करू शकतात. ओके, आम्ही पण केलेला आहे. बायो मध्ये सेम सेम कॉपी पेस्ट करू शकतात. इन्स्टाचा बायो स्नॅपवर फेसबुकवर चालतो. ओके, सेम ॲज इंस्टाग्राम. स्टोरी पण सेम इंस्टाग्रामची. मेसेज फॉर्म शेअरिंग संडे ऑफर्स तुम्ही त्याच्यात टाकू शकतात. हे बघा इथे केलेले आहे आम्ही. स्टडीज में क्या करती हो, डन राईट आहे. नॉर्मल चॅट चालू झालं, देन लगेच मॅमने फॉर्म शेअर केला. मी पण केलेले, पण माझे खूप सारे मेसेजेस आहे, मी माझे नाही लावले. ओके, 15,000 16,000 फॉलोअर्स झाले तिथे, तुम्ही ओपन नाही करत असता. तर ऍड अ न्यू 30 डिसेंट प्रोफाईल. डेलीचे 30 न्यू प्रोफाईल ऍड करत जायचं. हा, स्नॅपचॅटचे तुम्ही नोटिफिकेशन ऑफ ठेवा. कॉल वगैरे जे असतात ना, ते ऑफ ठेवा. मी पहिलाच सांगते, काय ते रॅन्डमली कॉल्स वगैरे येतात, ते झंझटमारी असते, ते ऑफ ठेवायचे. स्नॅपचे आणि फेसबुकचे ऑफ ठेवायचे. खूप डोक्याला त्रास होतो तो ना, तर मला पण त्रास आवडत नाही, मी ऑफ ठेवले नोटिफिकेशन. ठीक आहे. डेली 50 मेसेजेस करू शकतात, 5 फॉर्म शेअरिंग करू शकतात ह्याच्यावरून. ठीक आहे. फेसबुक प्रोफाईल असू द्या, सॉरी हा स्नॅपचा मी इथे टाकलाय. ओके, नो प्रॉब्लेम. हा, प्रोफाईल पिक्चर 4 ते 5 असायला पाहिजे. 4 ते 5 चांगले इथे टाकू शकतात. ओके. कव्हर पिक्चर, ग्रुप पिक्चर, बायो, प्रोफेशनल, क्रिएटिव्हिटी. बघा मी इथे इंस्टाग्रामचंच हे केलेलं आहे, वेगळं काय टाकला नाही. कंटेंट स्टोरी सेम ॲज टू ॲज टाकायचं. इंस्टाग्रामची प्रॉस्पेक्टिंग अशी असते, स्क्रीनशॉट काढून ठेवा. मेसेजेसचे स्क्रीनशॉट काढा. हाय भूमी, आय जस्ट कम टू युअर प्रोफाईल. ओके, हे प्रॉस्पेक्टिंग बोलतात त्याला, आणि नंबर्स होतात, इझिली देतात. प्रॉस्पेक्टिंग मेसेज कॅन डू सेम ऑन फेसबुकवर पण सेम करू शकतो. पोल ऑप्शन प्रॉस्पेक्टिंग असते. अपलोड स्टोरी करायची विथ पोल्स, वर्क फ्रॉम होम, 2 स्टोरीज लावायचे. ते म्हणजे पहिल्या 2 स्टोरीज लावायचे, थर्ड स्टोरीवर एक जाणार की पोल ऑप्शन, वर्क फ्रॉम होम पाहिजे, वर्क फ्रॉम एनिवेअर पाहिजे. त्याच्यावर क्लिक केला, त्याच्या रिलेटिंग मेसेज जाणार की तुम्ही माझ्या याला आन्सर दिलात आहे. म्हणजे हे मेसेज तुम्ही डायरेक्टली पाठवू शकता. दिस इज अ प्रोफेशनल वर्क,
ओके ओके, तुमची डिटेल्स पाठवा. ओके. बिफोर स्टार्ट प्रोस्पेक्टिंग ऑन सोशल मीडिया पुट ऍटलीस्ट 3 ते 4 स्टोरी. आता खूप लोक बोलतात की मॅम आम्हाला रिप्लाय येत नाही, रिप्लाय येत नाही, रिप्लाय येत नाही. तुमची प्रोफाईल ऍक्टिव्ह नाहीये, रील्स ऍक्टिव्ह नाहीये, तर ते लोक रिप्लाय का देणार? तुमची स्टोरी पडत नाही, ते लोक का रिप्लाय देणार? जेन्युअन वाटतच नाही ना प्रोफाईल. म्हणून जेव्हा प्रोस्पेक्टिंग करायला बसाल, स्टोरीज असायला हवे त्याच्या 1 तास आधी तरी. तुम्हाला माहिती आहे 4 वाजता प्रोस्पेक्टिंग करायचे, तर 1 तास आधी 2 तास आधी स्टोरीज टाका आणि मग बसा. ओके. अँड ऍटलीस्ट फक्त दिवसातून फक्त 25 प्रोफाईललाच तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता, ते पण एकत्र नाही, 5-10 5-10 करून. इट्स स्ट्रिक्टली, नाही तर आयडी रेस्ट्रिक्ट होणार. 10 मेसेजेस करू शकता, फक्त 10. जे खूप आवडलेली प्रोफाईल असेल ना, तीच 10. ओके. अँड 2-3 रेफरन्स स्टोरी टाकायला सांगू शकतो. क्लिअर एवढं? साक्षी बाकी आहे, बिकॉज थोडस बाकी आहे. आता लेट चालू झाले ना 10 मिनिटं, म्हणून. मॅमची ऑन टाइम झालेली, लिंक वगैरे पाठवले. ओके. आता जे आपलं बिझनेस, आणि खूप लोकांनी बिझनेस अकाउंट नाही केलं ते टर्न करा. आणि इथे अजून एक ऑप्शन आहे. आपण गेलात ना, सेटिंग्स वर गेलात, तर आपल्या क्रिएटर याच्यात गेलात ना, क्रिएटर टूल्स अँड वगैरे मध्ये फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन असतो, तिथे एक क्वेश्चन आहे ना टाकून ठेवा, आय एम लुकिंग फ्रॉम वर्क फ्रॉम होम. कारण का ते जेव्हा पण तुमच्या प्रोफाईलवर येईल, तो मेसेज दिसेल, तर डायरेक्ट क्लिक करेल, तुमच्या थ्रू जो आन्सर असेल तो जाणार. करा बघा, इथे लाईक मी एक स्क्रीनशॉट पण लावलेला आहे. बेटा आय एम लुकिंग फ्रॉम वर्क फ्रॉम होम. ओके, सो लेट. हा डायरेक्ट गेलेला. ओके, हा डायरेक्ट मेसेज गेलेला आहे. मग तिने तिचे इन्फॉर्मेशन सांगितलं, इथून गेला मेसेज, हा रिप्लाय. नंबर्स देतात. जर तुमची प्रोफाईल चांगली असेल तर नंबर्स देतात. चांगली म्हणजे जेन्युअन वाटली तर नंबर देतात. ओके, जर स्टोरीज वगैरे. देन लिंक्डइन वर पण सेम सेम सेम. डिसेंट पिक्चर प्रोफाईल, कव्हर पिक्चर प्रोफाईल, सगळीकडे गोष्टी सेमच असणार आहे. ओके. आणि सम चॅलेंजेस येणार. दे मेसेज बघणार पण रिप्लाय देणार नाही, तर मेसेज लाईक करून सोडून देणार, असं पण असतं. तर तिथे मेसेज लिहू शकतात, कॅन यू रिप्लाय आयदर यू आर इंटरेस्टेड और नॉट जस्ट टू सी द प्रोजेक्ट. म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही आहात एकदा सांगाल का? दे डायरेक्टली से नो, तर ओके नो प्रॉब्लेम. देन स्टोरी शेअर करू शकतात का? असं ना, आपण बोलतो ना SFS करूया का, ते करू शकतो. स्टोरी फॉर स्टोरी करू शकतो का? देन समवन से अगर ये फेक हुआ तो, आपण असं पण बोलतात. तर त्यासाठी आपण लिहितो, चेक आउट माय हायलाइट्स अँड अंडरस्टँड द कन्सेप्ट. इफ यू फेल्ट गुड फॉर यू देन स्टार्ट, अदरवाइज लिव्ह. इट इज सिम्पल. बट यासाठी हायलाइट्स असतं गरजेचं, प्रूफसाठी. ओके. देन इट इज कंपल्सरी टू गिव्ह मोबाईल नंबर. हे पण येतं, खूप लोक विचारतात. तर ऍक्च्युली इट इज अ प्रोफेशनल वर्क विच इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. हे स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण का तुम्हाला नंतर असं असतं की मॅम ह्यानी हे बोलला काय रिप्लाय देऊ, त्यांनी ते बोलला काय रिप्लाय देऊ. राइट है. तो डिटेल्स देने के बाद प्रोस्पेक्ट कॉल नहीं उठाते, तो आफ्टर डिटेल्स जर प्रोस्पेक्ट कॉल नाही उतरते, त्यांना मेसेज करू शकतात की मी कॉल केलेला पण तुम्ही उचलला ना, इन्स्टावर वगैरे. ठीक आहे, डन आहे. थोडस मी फक्त माझी स्क्रीन शेअर करीन. वेट हा, स्टॉप. काय क्वेश्चन आहे याच्यात? नाही ना? ओके, डन आहे. सो 2 मिनिटं थांबा फक्त. थोड्याफार गोष्टी. सायलेंट फॉलोअप वगैरे काय असतो? आणि व्हॉट्सअप अकाउंट कोणाचं प्रोफेशनल आहे, बिझनेस अकाउंट, तो पण करून घ्या. काय फीचर्स आहे त्याचे सांगते मी.
स्क्रीन शेअर होते. ओके. आता व्हॉट्सअपचं काय? ओके. सो व्हॉट्सअपवर तुम्ही जेव्हा बिझनेस अकाउंट हे करता तर तुम्हाला हा टूल्स येतो लेबल्स वाले वगैरे. ओके. सो ज्यांना ज्यांना मी वर्क फ्रॉम होमचे मेसेजेस केलेले, ज्यांनी मला रिप्लाय दिले, ज्यांनी नंबर्स आले, ते सगळे इथे असतात. ओके. आता मी थोडेसे चेंज केलेले आहे. मला नवीन वाले, आता न्यू मंथ आहे मग मी बाकीचे सगळे ओल्ड वाले मॅनेज केले. नवीन मंथचं मी आज स्टार्ट केला. तर नवीन मंथ मध्ये मी काय काय असतो, नोवर्स किती आहे माझे जे ट्रेनिंग्स वर आहेत ना, ते किती आहे. तुम्ही लोक हे करू शकता, लाईक भूमिका नवीन लोक ज्यांनी आता स्टार्ट की मी या मुलींशी बोलणं झालेलं आहे, त्यांचा टॅग की यांची प्रोस्पेक्टिंग झालेली आहे, यांची इन्व्हिटेशन झालेली आहे, यांची क्लोजिंग झालेली आहे. तुमची तेवढी मोठी टीम पण नाही ना, ही ऐश्वर्या टीम, ही प्रगती टीम, हे कर राईट आहे. तुमचं नॉर्मल असणार आहे. तर ते नॉर्मल की एवढे फर्स्ट डे वर आहे, एवढे सेकंड डे वर आहे, एवढे थर्ड डे, हे टॅग्स बनवू शकतात. प्लस तुम्हाला अनरेड मेसेज वगैरे कळेल कुठले कुठले किती किती आलेले आहे. प्लस वेटा ब्रॉडकास्टचा काय उपयोग होतो बघतो. बघा हा माझा ब्रॉडकास्ट लिस्ट आहे, मी काय ना काय टाकतच असते. ओके. आणि याचे रिझल्ट पण येतात हा, याचे रिझल्टही येतात, सगळे रिझल्ट येतात आहे. बघा 209 पार्टिसिपेंट आहे, 2023 चे, 2024 झाले. देन माझ्या रिलेटिव्हचा पण मी बनवलेला आहे, फ्रेंड्स रिलेटिव्हचा, त्यांना पण मी पाठवत असते. ठीक आहे. तो ब्रॉडकास्ट असणं खूप गरजेचं आहे, कारण का जेव्हा ब्रॉडकास्ट असेल तेव्हा लोक परत परत येतील. ओके. देन लिंक्डइन झालं. लिंक्डइन वर एक इझी सांगते मी काय करायचं. 5 नेटवर्क रोज तुम्ही जास्तीत जास्त 5 ते 10 लोकांना रिक्वेस्ट करू शकतात. ओके. तर इथे कॅचअप करू नका. इथे काय करायचं, आपण डायरेक्ट मेसेज सेंड करू शकत नाही, असं ऑकवर्ड वाटतं राईट आहे. पण कॅचअप वर येतं की त्यांची फर्स्ट इयर 1 वर्ष कम्प्लीट झालंय ह्या कंपनीमध्ये, त्यांचा बर्थडे आहे, आपल्याला नोटिफिकेशन येत राहतं. तर ह्या बहाण्याने तुम्ही कन्व्हर्सेशन स्टार्ट करू शकता. लाईक मी केलेले आहेत आताच सकाळी बसून, राईट आहे. कन्व्हर्सेशन स्टार्ट, कॉंग्रॅट्स वगैरे, थँक्यू, वेलकम. आता त्यांनी बघितलं ते वेगळं, राईट आहे. इथून कन्व्हर्सेशन स्टार्ट झालेलं, कॉंग्रॅट्स केलेलं, थँक्यू, यू आर वेलकम, हाय हाय हाय. कन्व्हर्सेशन स्टार्ट होतात इथे. ओके. ही माझी दुसरी प्रोफाईल आहे, पण पहिली प्रोफाईल माझी बघा, नंबर्स पण झालेले एक्सचेंज. ओके. मी मेसेजेस केलेले आहे आता मी, वेट. सो हा माझा नवीन अकाउंट आहे, म्हणून जुना अकाउंट मध्ये माझ्याकडून म्हणजे लिंक्डइन वरूनच एक पर्सनने 2cc केलेली आहे, एक पर्सनने फेसबुक वरून केलेली आहे 2cc. संगीता नाव आहे तिचं, ज्यांनी लिंक्डइन वर केलं ते अतुल आहे. तर इकडून पण निघाले. सेम प्रॉस्पेक्टिंग तिथे करतात ते फेसबुकवर करू शकतात, बट फेसबुकवर मुलींनाच ऍड करा. आणि फेसबुकवर मी बोलते सहसा तुम्हाला थोडंसं प्रायव्हसी मेंटेन करावी लागेल, बस. इरिटेड व्हाल तर माइंडसेट तेवढा स्ट्रॉंग पाहिजे, बस, बाकी काही नाही. बाकी काही क्वेश्चन्स आहे कोणाला? एनी क्वेश्चन्स गाईज? डन? ऑल क्लिअर? ओके. सो मी जे जे चेंजेस सांगितले ते ऍटलिस्ट बायो, प्रोफाईल आणि नेम चेंज, हे मला आजच्या आज पाहिजे. ओके. आजच्या आज संध्याकाळपर्यंत मला सगळ्यांचे प्रोफाईलचे लिंक यायला पाहिजे की मॅम ही माझी प्रोफाईल लिंक आहे बघा, आणि पोस्ट टाकायला स्टार्ट करा. बाकी सो ऑल द बेस्ट. आपण भेटूया नेक्स्ट फ्रायडेला, राईट साक्षी? नाही, फ्रायडेला नाहीये, सॉरी, सॅटरडे आहे ना, सॅटरडे अँड वेनसडेला. बाय बाय.